मंडळी, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आदी एंटरटेनमेंटच्या एक पाऊल एक स्टॉ ह्या कार्यक्रमाच्या ह्या स्पेशल दिवाळीच्या खास एपिसोडमध्ये मी आदिती तुमच्या सर्वांचं मनापासून मंगलमय स्वागत करते. अर्थातच मंगलमय अशासाठी कारण आपण भेटलो आहोत दिवाळी निमित्ताने दिवाळीच्या एका खास एपिसोडमध्ये. आणि एक पाऊल एक स्टॉल ह्या माझ्या आतापर्यंतच्या ह्या कार्यक्रमाच्या सगळ्या एपिसोड्सना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. व्ह्युअरशिप सुद्धा खूप छान झालेली आहे. तुमच्या सगळ्यांची मला पोस्ट सुद्धा मिळत आहेत. त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद आणि थँक्सही मानते. आणि तसंच रिक्वेस्ट करीन की अजून तुम्ही माझे हे इंटरव्ह्यूज माझे एपिसोड शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स मित्रमंडळी फॅमिलीजना सुद्धा सांगा. त्याचप्रमाणे आजचा सुद्धा हा एपिसोड खूप खास होणार आहे, त्यामुळे हा सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मंडळी सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी दिवाळी निमित्ताने असल्यामुळे असंच काहीतरी एक्स्ट्रा करणाऱ्या एका छानशा व्यक्तीला तुम्हाला भेटवायला घेऊन आलेली आहे. आधी आपण त्यांचं स्वागत तर करूया. त्यांचं नाव आहे हर्षवर्धन भुसारी आणि ते आपल्याला पुण्यातूनच कनेक्ट झालेले आहेत. तर हर्षवर्धनजी नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे ह्या दिवाळी स्पेशल एक पाऊल एक्स्ट्राच्या एपिसोडमध्ये. नमस्कार, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. आनंद आहे मित्रांनो. दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा. ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, कोविड फ्री आणि भरभराटीची जावो. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि कोविड फ्री तर होणारच आहे, पण भरभराटीची कशी जाणार आहे, सुख समृद्धीची कशी जाणार आहे, यासाठीच तर आम्ही तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. तर मंडळी, हर्षवर्धनजी ची ओळख सांगायची म्हणजे मी आधी थोडक्यातच सांगते, कारण पुढे जसजसं आपण पुढे जात जाऊ तुम्हाला एक एक त्यांचे पैलू कळतच जाणार आहेत. तर मी आधी एवढंच सांगेन की ते एका MNC मध्ये काही काळ सर्व्हिस करत होते, पण ते केल्यानंतर त्यांना त्यांच्या आतमधली जी एक पॅशन होती ती म्हणजे फायनान्शियल लिटरसी. लोकांना त्यांच्या पैशाच्या बद्दल जागरूक करणे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, सेव्हिंग बाबत जागरूक करणे ही त्यांची खूप मोठी पॅशन असल्यामुळे त्यांनी लवकरच त्या जॉबमधनं त्या सर्व्हिसमधनं त्यांनी क्विट केलं, ती सोडली आणि मग नंतर ते सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणून कार्यरत झाले. गेले अनेक वर्ष ते लोकांना छान प्रकारे गायडन्सही देत आहेत, मार्गदर्शनही करत आहेत आणि सेम टाइम त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींमुळे लोकांना खूप फायदा झालेला आहे, लोकांची भरभराट झालेलीच आहे. तेव्हा आज दिवाळी निमित्ताने मी त्यांना इथे बोलवलेलं आहे, कारण दिवाळी म्हणलं की सुख समृद्धी धनसंपत्ती येवो आपल्याकडे अशीच प्रार्थना आपण सतत करत असतो. त्यामुळे आज आपण ह्यांच्याशी गप्पा मारणार. तर हर्षवर्धनजी, मला पहिल्यांदा असं तुम्हाला विचारावं असं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो संपत्ती, धनसंपत्ती, पैसे किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वेल्थ, तर वेल्थ म्हणलं ना की खूप छान छान फॅन्सी काहीतरी शब्द आमच्याही डोक्यात येतात आणि त्या फॅन्सी कॉन्सेप्ट आजकाल खूप अशा ट्रेंडी पण झालेल्या आहेत. तर आम्हाला थोडंसं सांगा ना की पहिल्यांदा तुम्ही वेल्थ किंवा संपत्ती यांच्याकडे तुम्ही ऍज अ काय म्हणतो आपण एक सिनियर पर्सन यातले म्हणून कसं बघता, काय सांगता? हा, ऍक्च्युअली कसं आहे की वेल्थ म्हटलं की साधारणपणे आपल्याला पैसे किंवा आपली इन्व्हेस्टमेंट असं साधारण एक जनरल डेफिनेशन ज्याला म्हणता येईल ती एवढीच आहे असं वाटतं. पण खरं बघितलं तर त्याचं ब्रॉडर जर डेफिनेशन बघितली किंवा त्याचा ब्रॉडर व्ह्यू पॉइंट जर आपण घेतला तर खरं तर वेल्थ याला आपल्याला 3-4 प्रकारचे वेल्थ आहे आपल्याकडे जे आपण जोपासली पाहिजे असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पहिले आहे फिजिकल वेल्थ म्हणजे आपला फिटनेस वगैरे. मग सेकंड असू शकतं सोशल वेल्थ म्हणजे आपले मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, फॅमिली वगैरे वगैरे. त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट ही असू शकते ती म्हणजे असते आपली फायनान्शियल वेल्थ जे आपण आता पैसे वगैरे आपल्याकडचे असलेले असेट्स वगैरे याबद्दल आपण जे जनरल डेफिनेशन मध्ये आपण बोलतोच नेहमी ते आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे एक आणि असू शकतं ती म्हणजे इमोशनल वेल्थ. तर आता इमोशनल वेल्थ म्हणजे काय? तर आपल्या मनःशांती ज्याला आपण म्हणतो, कामनेस, पीस आपल्यामधला आत्मविश्वास, दीज आर ऑल इमोशनल वेल्थ. आणि हे सगळं ह्या वेल्थ तर आहेतच आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची म्हणजे स्पिरिच्युअल वेल्थ. म्हणजे ह्या सगळ्या हो. गोष्टी खरं तर जर आपल्यापणे थोडक्या आणि व्यवस्थित बॅलन्स्ड प्रकारामध्ये जर आपल्यामध्ये असल्या, तर खऱ्या अर्थाने मी म्हणू शकतो की हा माणूस खरंच वेल्दी आहे. असं मी त्याला नक्कीच म्हणू वेल्दी शकतो. आहे. अगदी बरोबर. म्हणजे ज्याला आपण म्हणू की सुख समृद्धी नांदतीये त्याच्या घरी असं आपण करेक्ट. म्हणू. अगदीच बरोबर.
तर आता आम्हाला असं सांगा, की आपण धनत्रयोदशी ही जी काही एक हा जो एक महत्वाचा दिवस असतो दिवाळीतला, तो आपण त्या दिवशी पूजा करतो वेगवेगळ्या ह्याची आणि त्या दृष्टीने आपण त्या दिवशी ही प्रार्थना करत असतो धनाची आणि ह्याची. तर ह्या धनत्रयोदशीकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही ह्याला कशा तुमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये आम्हाला सांगा? किंवा त्या दिवशी बरोबर. कशी पूजा करावी, काय केलं जावं याबद्दल तुमचं जे खास हे आहे ते आमच्याशी शेअर करा. विचार. हो, तर जसं आपली जी परंपरा आहे त्याप्रमाणे धनत्रयोदशीला युजुअली मेटल रिलेटेड गोष्टी घेतल्या जातात. म्हणजे अगदी नवीन आपल्या घरातली भांडी स्टीलची जरी धरली तर ती पण धनत्रयोदशीशी त्याचं लिंक आहे आणि त्याचबरोबर बरं. सोनं घेणं हे सुद्धा हां, तिथे तेवढंच हे महत्वाचं आहे. आणि हां. आपण तसं बघितलं तर बघा ना, आपण रोज सकाळी जेव्हा उठतो, तेव्हा साधारणपणे आपण ती प्रार्थना आपली पहिली असते ती हं, पैशाशीच रिलेटेड असते. म्हणजे सगळ्यांना जसं हं, माहिती आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले हं. तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. अशा रीतीनेच आपण सकाळ आपली सुरू करतो. ऑफ कोर्स जर नसेल आजपर्यंत जर नसेल केली किंवा ही प्रॅक्टिस तुमच्यामध्ये नसेल, तर माझं असं म्हणणं राहील, की हेच खरं तर तुमचं पुढचं पाऊल असणार आहे या दिवाळीला. तर ही प्रार्थना नक्की. जरूर सुरू करा बेडमधनं उठल्याबरोबर. लगेचच बरं. उठल्याबरोबर. आहे ना? सो धनत्रयोदशीला म्हणून हे खूप महत्व आहे. व्यापाऱ्यांमध्ये तर आहेच, पण नॉर्मल इव्हन सॅलरीड क्लासमध्ये सुद्धा त्याचं एक आपलं महत्व आहे. नवीन गोष्टीची सुरुवात, त्या दृष्टीने पण त्याच्याकडे बघितलं जातं आणि एक सगळे धनसमृद्धीला आपल्या ह्याच्यात पूजन करतात. बरेच लोकं त्याच्यात त्या दिवशी पूजा पण असते, व्यापाऱ्यांकडे पण असते. विविध लोकांच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकं काही ना काही परंपरा त्याच्या चालू ठेवत असतात. तर तुम्ही आम्हाला धनत्रयोदशीबद्दल तर सांगितलंत आणि आता नक्कीच दिवाळीमध्ये पुढची एक म्हणजे पुढचा जो दिवस असतो महत्वाचा तो असतो लक्ष्मीपूजनाचा. आमच्यासारख्यांसाठी आता लक्ष्मीपूजन म्हणलं की लगेच तसंच परत की धनसंपत्ती, घरातले दागदागिने, घर आणि ॲसेट्स वेगवेगळ्या अशीच आम्ही पण आमची पण संकल्पना असते. पण जसं मगाच्या एका श्लोकामध्ये तुम्ही नमूद केलं की जसं सरस्वतीचा उल्लेख तिथे आला होता. तर मला असं वाटतं, की लक्ष्मी आणि सरस्वती कशी आपल्या आयुष्यात असावी आणि त्या दोघींचं कसं महत्व आहे, कुणाची आराधना केल्यावर काय होऊ शकतं किंवा काय होतं, याचा एक वेगळा असा रंजक असा काही एक अँगल तुम्ही नेहमीच सगळ्यांना सांगत असता. तर त्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं वाटेल, की आमच्याबरोबरही तो शेअर करा. नक्कीच. सो आता इथे कसं झालेलं आहे, की आता लक्ष्मी बीइंग गॉडेस ऑफ वेल्थ हं. म्हणजे त्यामुळे काय त्याला म्हणता येईल जास्त लोकं ते लक्ष्मीला सर्वस्व असं मानणारे अनेक हो. लोकं अशी मान्यताच झालेली आहे. पण एक सडनली म्हणजे थोडं असं बघायला मिळतं, की सरस्वतीला तेवढी जी आराधना केली पाहिजे, तेवढी केली जात नाही. सो इट इज ओन्ली रिफ्लेक्टिंग द काइंड ऑफ सोसायटी टुडे, की साधारणपणे बाबा आता खूप जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती किंवा खूप जास्त पॉवर असण्याची आपली जी प्रवृत्ती, या ज्या 2 गोष्टी वाढलेल्या आहेत, आपल्या जीवनशैलीचा भाग झालेल्या आहेत. तर मुळे हे असं घडतंय की काय? असं एक मला प्रश्न नेहमीच पडतो, की कदाचित हे एक कारण असू शकतं. पण हं. नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे, की सरस्वती ही फारच महत्वाची देवी आपल्यासाठी आहे. कारण सिंपल आहे, की आपण त्यांची प्रार्थना जरी पाहिली, "या हं. कुंदेंदू तुषारहार धवला." तर ही जर हं. प्रार्थनाचं आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सुद्धा अ, हे म्हणता आहेत, की दे अल्सो अडोर सरस्वती. म्हणजे ते सुद्धा सरस्वतीला एवढं मानतात. तर हो. मग कशासाठी सरस्वतीचं एवढं महत्त्व आहे? तर महत्त्व याच्यासाठी आहे, की ते सरस्वतीनी आपल्याला प्रोटेक्ट करावं, म्हणजे ते आपलं संरक्षण द्यावं. त्याचबरोबर आपल्याला जागृत करावं आणि जर काही अज्ञान आपल्यामध्ये असेल, तर ते तिने आपल्यामधनं दूर करावं. सो हे 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ते सरस्वतीच्या माध्यमातूनच होऊ शकतात. आता सध्या झालं कसं आहे, की सरस्वतीची जागा साधारणपणे आधुनिक युगामध्ये असं वाटतं लोकांना, की ती घेतली आहे Googleनी. म्हणजे हे असं कोणी कदाचित कंपॅरिझन केलं नसेल. मला कुणाची भावना दुखवायचा उद्दिष्ट नाहीये याच्यामध्ये. फक्त एवढंच म्हणायचंय, की असं एक समज झालेला आहे, की म्हणजे आता हे जे आहे ती कुठे शोधायची? काही मिळालं, की Google करायचं. तर हो, हो. आपल्याला उत्तरं मिळतात, पण करोडो उत्तरं मिळतात.
मग त्याच्यातनं नेमकं करेक्ट उत्तर काय आहे ते परत आपल्याला शोधावं लागतं. पण म्हणजे थोडक्यात त्यातनं जी मिळते ती इन्फॉर्मेशन असते खरं तर. आता त्याला नॉलेजमध्ये कन्व्हर्ट करणं हे आपल्या हातात आहे परत, की त्याच्यातनं हं, नेमकं आपल्याला काय निवडायचं आहे. सो हे हं, कुठेतरी लोकांनी सगळ्याच आपल्या मित्रांनी हे कुठेतरी आत्मसात करायची गरज आहे, की फक्त हं. इन्फॉर्मेशन गोळा करणं हे काही नॉलेज नव्हे. सो नेमकं त्याच्यात काय आपल्याला हवंय ते आपल्याला पिक करता आलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरं आणि याच्यात मला असं म्हणावसं वाटतं, की जेव्हा चांगली वेळ असते तेव्हा लक्ष्मी आपणहून चालून आपल्याकडे येते आणि हं, समहाऊ सरस्वती थोडीशी लांब जाते. आणि हं, त्याचबरोबर जर वाईट वेळ असेल, तर सरस्वती हं, डेफिनेटली आपल्याकडे येते आणि हं, लक्ष्मी आपल्याकडनं वॉक ऑफ करते किंवा लांब जाते. हं. पण थोडीशी दूर आता जाते. याच्यामध्ये एक्झॅक्टली. सो आता याच्यामध्ये गंमत अशी आहे, की आपल्याला म्हणजे एका सामान्य माणसाला तेव्हा नेहमी लक्ष ठेवायचंय ते सरस्वतीकडेच. आपला हं, फोकस नेहमी सरस्वतीकडेच असला पाहिजे आणि तो जर असला, तर माझ्या मतानं आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे वाईट काळातून बाहेर पडण्यामध्ये खूप जास्त मदत असू शकणार आहे नक्कीच. आणि हं. म्हणजे लक्ष्मी और नो लक्ष्मी थोडक्यात असं मला म्हणायचंय, की वाईट वेळ असो का चांगली वेळ असो, पण हो. सरस्वती ही नक्कीच आपल्या सर्व्हायव्हलसाठी किंवा आपल्या पुढे आपल्याला समृद्धीकडे घेऊन हां. जाण्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. ह्याच्यात काही डाउट नाही, नाहीये नक्की. माझ्या मताने. हे आपण थोडक्यात तुम्ही हेच सांगताय, की सरस्वती ही जी बुद्धीची देवता आहे, तर आपण जर राइट. बुद्धीच्या देवतेची आराधना म्हणजेच काय तर आपल्या बाजूला असलेलं सगळं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मिळवणे, पण ज्याला आपण विस्डम म्हणतो, की ज्ञान, या हे त्याला करेक्ट, आपलंच आपल्याला आत्मसात करावं लागतं आणि त्याच्यासाठीची असलेली आपली जी क्षमता आहे, ती वाढवण्यासाठीची प्रार्थना आपण सरस्वतीकडेच करू शकतो. त्यामुळे करेक्ट. एक वेळ लक्ष्मी म्हणजे पैसा येईलही, जाईलही, येईलही, जाईलही. पण आलेला पैसा अजून जास्ती टिकवायचा कसा? किंवा अजून जास्ती त्याला पैशातनं पैसा निर्माण कसा होईल? हे जर सगळं तुम्हाला हे करायचं असेल, तर अर्थातच ते येतं बुद्धीच्या हे जोरावर बरोबर. म्हणजेच सरस्वतीची आराधना. त्यामुळे हे असं करेक्ट. एक सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि येस. नेहमीच सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, की सरस्वतीला विसरून चालणार नाही. कारण ट्रू. ड्युरेबिलिटी हा फॅक्टर आहे असं आपण म्हणू शकतो, लाँग लाईफ. बरोबर. तर हर्षवर्धनजी हे तुम्ही खूप छान सांगितलेलंच आहे. आता नेहमीचाच प्रश्न पुन्हा येतो एकदा, कारण का तर आपण एका खूप वेगळ्या मोठ्या परिस्थितीला सगळ्या जगाने आता तोंड दिलेलं आहे आणि देतही आहोत. ते म्हणजे कोव्हिड, कोरोना आणि लॉकडाऊन. आता ह्या सगळ्या परिस्थितीमुळे श्रीमंतातला श्रीमंत किंवा गरीबातला गरीब प्रत्येक जणच ह्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी दुखावले गेले आणि त्यांना त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला, जीवनशैलीवर झाला. त्यामुळे त्याचा जो सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला तो म्हणजे अर्थातच पैशाचा. काही जणांची नोकरी गेली, काही जणांचे व्यवसाय बंद झाले, काही जणांना काही व्यवसाय बंद करून दुसऱ्या व्यवसायामध्ये उतरावं लागलं. काही वेळेला काही घरांमध्ये बायकांना सुद्धा ज्या की हाउसवाईफ होत्या, त्यांना सुद्धा काही व्यवसाय करण्यामध्ये उतरावं लागलं आणि त्यांना त्यांच्या पतिराजांनी साथ दिली आहे. सगळे मिळून घरातले एकत्र येऊन काही व्यवसाय करू लागले. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या परिस्थिती प्रत्येक घरामध्ये निर्माण झाल्या. कुणाकुणाला आपली गुंतवणुकीची, नवीन काही पर्चेस करण्याची, खरेदी करण्याची ही सगळी जी काही डिसिजन्स होते, ही जी काही सगळी त्यांची स्ट्रॅटेजी होती ती चेंज करावी लागली. बरेच डिसिजन्स पोस्टपोन करावे लागले. तर ही जी काही सगळी परिस्थिती आहे, कोव्हिड कदाचित हळू कमी होईलच, पण ह्या सगळ्या फायनान्शियल परिस्थितीचा इम्पॅक्ट हा मला वाटतं इफेक्ट हा पुढचा निदान वर्षभर तरी राहणारच आहे. आणि त्यामुळे मला तुम्हाला हेच विचारायचंय, की साधारण ह्या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंतचा आपण विचार केला, तर ह्या वर्षभरासाठी आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करावं आणि काय करू नये? डूज आणि डोंट्स अबाउट फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही काय सांगाल? ओके. उत्तम आणि अगदी योग्य प्रश्न. सो याच्यामध्ये वी हॅव टू गो बॅक टू बेसिक्स पहिली गोष्ट. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, की असं काहीतरी विचित्र वेळ जेव्हा आता आलेली आहे आपल्यावरती, तर आपण काय करावं? तर गो बॅक टू बेसिक्स इन द सेन्स, की पहिले जे आम्ही इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे काय? तर 3 ते 6 महिन्याचे जे काही तुमचे एक्सपेन्सेस, ई-एम-आयज आहेत, ते तुमच्याकडे नेहमी हजर पाहिजेत. म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये म्हणा किंवा इझिली अवेलेबिलिटीच्या दृष्टीने जिथे तुम्हाला ठेवता येतील तिथे अवेलेबल पाहिजे. तर हे या कोव्हिडने शिकवून दिलं. त्याचबरोबर हो. टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे अनफॉर्च्युनेटली ज्या फॅमिलीजनी त्यांचे विनर्सना गमावलं या पूर्ण काळामध्ये, त्यांना तर याची हो. प्रचिती आलेलीच आहे. पण ज्या लोकांनी अजूनही त्याच्यामध्ये टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली नसेल, तर आता तरी घ्या.
खूप महत्व आहे फॅमिलीचं जोखीम संरक्षण करण्यामध्ये. आणि त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स, तर तो तर मोस्ट टॉपिक होताच म्हणजे या 6 महिन्यांमध्ये, की आता त्याची पूर्णपणे प्रचिती आली लोकांना, की अरे याचं किती महत्व आहे. सो जर हो. अजूनही कोणी नसेल गेलेली, तर ते पहिली हे 3 गोष्टी पहिले करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कोव्हिडने शिकवली ती म्हणजे नीड्स अँड वॉन्ट्स मधलं डिफरन्सिएशन, की बाबा आपल्या हं. काय नक्की गरजा आहेत हे माणसाने शेवटी ओळखलं. अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी एवढी मोठी म्हणजे व्हायरल हो, आउटब्रेक हो. अक्रॉस द वर्ल्ड व्हावा लागला. ही छोटीशी गोष्ट कळायला हे दुर्दैव आहे. पण त्या निमित्ताने जर सगळेजण शिकले असले, की अरे खरंच जे आपण कुठे खर्च करतो पैसे हे आपल्याला क्लिअर माहिती पाहिजे. नीड्स, वॉन्ट्स मधलं डिफरन्सिएशन कळलं पाहिजे. ते पण कंटिन्यू ठेवा. जर एकदा कळलेलं आहे, तर ते गमावून बसू नका पुढे. आणि उगीच आपला जो काही वायफळ खर्च आपण कधी-कधी करत होतो. लाईफस्टाईल खर्च, वायफळ खर्च आणि याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे. ती ओळखा आणि ती मेंटेन करा. एवढंच माझं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये आणि एक मला सांगावसं हे वाटतं, की आता जसं तुम्ही म्हणालात, की हे जे आपले एंटरप्रेन्योर्स आहेत, ज्यांनी बरंच काही नवीन व्यवसाय सुरू केले आणि त्याबरोबर घरगुती व्यवसाय सुरू केले. नवरा-बायकोने मिळून, रिलेटिव्हजनी मिळून. तर ही एक खरं तर खूप चांगली गोष्ट घडलेली आहे. अनेक अनेक लोकांनी त्याच्यामधनं काही-काही खूप चांगले व्यवसाय निर्मित करून त्यांना खरं तर खूप नवीन ग्राहक पण मिळवलेले आहेत. तर माझं असं मत आहे याच्यामध्ये, की त्यांनी आता हे जेव्हा हे जे ग्राहक मिळवलेले आहेत, यांना जपावं सगळ्यात पहिले. त्याच नंतर आपल्या ह्या बिझनेसला कसं स्केल अप करता येईल, ह्याकडे नक्कीच लक्ष द्यावं. कारण की होतं कसं आहे, की आपण एक घरगुती व्यवसाय म्हटला, की तो एक मर्यादित गोष्टीपर्यंतच एकतर राहतो आणि त्याचे एक मर्यादित म्हणजे एक साधारण 100, 150, 200, 500 जे काही व्यवसाय असेल, तेवढेच काय आपले कस्टमर, ग्राहक आपल्याकडे आपण जमवू शकतो. मग आता हो. विचार पुढचा हा झाला पाहिजे, की यांच्यामध्ये आणि एक पुढे एक शून्य कसं लागू शकतं. म्हणजे ज्याच्याकडे 500 कस्टमर आहेत त्याचे 5,000 कसे होतील, 5,000 चे 50,000 कसे होतील. मग हो. याच्यासाठी स्केल अप करायला आपल्याला नक्की काय काय करावं लागेल? मग काय कोणी जे बाकीचे व्यावसायिक मित्र आहेत, कोणी आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून किंवा हातमिळवणी करून त्याला आपण काही वेगळ्या लेव्हलवर घेऊन जाऊ शकतो का? किंवा पुण्याचा हं. मध्य भागातला जो व्यापारी आहे, त्यांनी काही नवीन सुरू केलं आहे पुणे सिटी एरियामध्ये, तो पिंपरी चिंचवडशी कोणी काही करू शकतो का? सबर्ब्समध्ये हं. आणि काही वेगळं करू शकतो का? तर या सगळ्या गोष्टींचा थोडासा एक ब्रॉडर व्ह्यू घेतला पाहिजे आत्तापासूनच. म्हणजे ते व्यवस्थित प्लॅन झालं, तर तुम्ही हे जे रोप लावलंय छोटंसं स्मॉल व्यवसायाचं, घरगुती व्यवसायाचं, हो. याच्यातनं तुम्हाला हो. नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला भरपूर काही मिळू शकतं. तर या गोष्टीचा विचार हो. नक्कीच आत्तापासून करा. कारण हा कोव्हिडचा काळ जरी संपला एकदा, तरी नंतर परत हा व्यवसाय कसा कंटिन्यूड राहील, हे याच्याकडे लक्ष द्या. हो. मग आणि मला एक सांगावसं वाटतं, की या कोव्हिड काळाने काय शिकवलं, त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं एक मला असं वाटतं, की आपले जे काही गुंतवणूक आपण करत असतो, पैसे जिथे टाकतो, त्याचे काही जे काही कागदपत्र असतात, ते एक रेकॉर्ड कीपिंग त्याचं जे आहे, ते खूप हं. फॅमिलीजमध्ये खूप स्कॅटर्ड असतं. म्हणजे जे मी बघण्यात, हं. की ते एकत्र कुठे ठेवलेलं नसतं किंवा मी कुठे दुसऱ्या सिटीमध्ये असताना काही गुंतवणूक केली होती, त्याचे कागदपत्र आता मला सापडत नाहीयेत किंवा ते दुसरीकडे आहेत. काही दुसरे कागदपत्र बायकोच्या इन्व्हेस्टमेंटचे वेगळीकडे आहेत. तर हे एकत्र करण्याची पण हीच वेळ आहे माझ्या मताने. थोडंसं वर्क फ्रॉम होममुळे बऱ्याच लोकांना थोडा वेळही मिळतो आजकाल. ट्रॅफिकचा वेळ वाचतोय. हो. अप-डाऊनचा, इकडे-तिकडे ऑफिसमध्ये जाण्याचा. अजूनही बरेच लोकं घरून काम करतात. तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग या रेकॉर्ड कीपिंग प्रॉपर करा, म्हणजे जेणेकरून माहिती असेल हे, की काय आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी आपल्या फॅमिलीला इन्फॉर्म केलेलं नसतं, की माझी इन्व्हेस्टमेंट नक्की कुठे आहे. तर तुम्ही नक्की त्यांना इन्फॉर्म केलंय का? आपल्या फॅमिली मेंबर्सला ही माहिती असू द्या, की नेमकं तुमचं इन्व्हेस्टमेंट कुठे-कुठे केलेलं आहे. कारण हं. हे खूप महत्वाचं आहे. याच्यामुळे खूप नंतर इश्यूज होतात, खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि ते सॉल्व्हेबल नसतात इतक्या सहजासहजी. त्यामुळे या हो. 2 गोष्टींकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आणि एक ऑब्झर्वेशन असं आहे, की मागच्या 6-8 महिन्यांमध्ये अचानकपणे भारतामध्ये डीमॅट अकाउंट उघडण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. आता हां. हा हां. खरं तर आनंदाची गोष्ट आहे, की लोकं एक विकल्प म्हणून इक्विटी मार्केटकडे बघायला लागलेत. पण हो. काय ते पूर्णपणे त्याचा अभ्यास करून त्याच्यात गुंतवणूक करणार आहेत का? किंवा कोणाचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यात गुंतवणूक करणार आहेत काय? आपण आपल्या उगीचच त्याला म्हणतो आपण, की आपल्या जेवढी रिस्क घेऊ नये त्याच्यापेक्षा अति जास्त जोखीम घेऊन काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे. हे सगळे प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावे. योग्य जोखीम घ्यावी, योग्य मार्गदर्शन घ्यावं आणि मग जरूर काहीतरी हं. करावं त्याच्यामध्ये. सो अशा या सगळ्या नक्कीच. गोष्टी मला असं वाटतं, की हे खूप महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर खूप मोठ्या लायबिलिटीज म्हणजे खूप मोठं काही लोन घ्यायचं
घ्यायचं असेल. हं, तर आता हं. हा कोविड कधीपर्यंत टिकणार आहे हे अजूनही क्वेश्चन मार्क्स आहेत बरेच त्याच्यामध्ये. पण हो, फॉर एक्झाम्पल तुमचं राहतं घर तुम्हाला घ्यायचंय, फॅमिलीसाठी घर घ्यायचंय, तर मला वाटतं कदाचित ही चांगली वेळ आहे असं लोकं म्हणायला लागलेत. कारण की इंटरेस्ट रेट डाऊन आहे, स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट आहे, नेगोशिएशन पॉवर ग्राहकांकडे बरी आलेली आहे थोडीशी. हो, बिल्डर्स कॅन ॲक्चुअली गिव्ह सम डिस्काउंट असं म्हणतायत. हो. तर कदाचित चांगली वेळ आहे. पण जर सेकंड होम, थर्ड होम, इन्व्हेस्टमेंटसाठी होम वगैरे अशी काही मोठी लायबिलिटी क्रिएट करणार आहे, बिझनेससाठी काही मोठी लायबिलिटी क्रिएट करणार आहे, तर जरा थोडासा 1-2दा विचार करून करा. एवढंच माझं म्हणणं राहील. कारण अशा क्रायसिस सिच्युएशन्समध्ये, पॅन्डेमिक सिच्युएशन्समध्ये कॅश इज किंग असंच म्हणतात. आणि त्यामुळे हं, आपल्याकडे असलेले पैसे नक्कीच जपा. खूप जास्त हं. जोखीम घेतोय का, हे 2दा विचार करा. एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. नक्की. आता मला अजून थोडंसं पुढे जाऊन असं हे करायचंय, की मंडळी मी तुम्हाला जसं म्हणत होते, की एक पाऊल एक्स्ट्रा म्हणजे काय? तर नेमकं आपल्या हर्षवर्धन सरांनी सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये एक वेगळं असं गोल ठेवलेलं आहे. त्यांचं एक मिशन आहे आणि ते मिशन अचीव्ह करण्यासाठीच ते पॅशनेटली हे सगळं काम करत असतात. तर आता मी त्यांना तेच विचारते, की सर आम्हाला सांगा, की ते तुमचं मिशन काय आहे? आणि ते मिशन तुम्ही एका इनोव्हेटिव्ह प्रकारे ड्राईव्ह करत असता. लोकांपर्यंत पोहोचण्याची तुमची इच्छा आहे आणि तुम्ही ते सातत्याने करत असता. तर आम्हाला थोडंसं ते सांगा, जेणेकरून आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा त्यातनं काही ना काहीतरी टेक अवे मिळेल, घेता येईल काहीतरी. करेक्ट. सो बेसिकली कसं होतं, एक छोटीशी स्टोरी आहे त्याच्यामागे. ती एवढीच की फक्त की मी एक साधारण 14-15 वर्षापूर्वी गल्फमध्ये काम करत होतो आणि तेव्हा हं, माझ्याकडे थोडे एक्स्ट्रा पैसे उरले आणि मला ते कळेना की आपण ह्याचं काय करावं किंवा कशी गुंतवणूक हं. करावी ह्याची. आणि हो. तिथपासून तो प्रवास माझा खरं तर सुरू झालेला आहे, की अरे हे आपल्यालाच कळत नाही, तर आपल्याला हे माहिती पाहिजे आणि म्हणून मी त्याच्या मागे लागलो, की अरे हे आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तिथून ती इच्छा निर्माण झाली आणि मग मला हळू कळत गेलं, की माझ्या बऱ्याच मित्रांना, माझ्या आजूबाजूच्या सोसायटीच्या लोकांना किंवा अनेक लोकांना याची खरंच गरज आहे. आणि हा पॅशन तिथे डेव्हलप झाला माझा, की फायनान्शियल लिटरसी किंवा फायनान्शियल अवेअरनेस स्प्रेड करणं हे खरं तर आपण जर मी ते शिकलो आहे आणि मला त्याच्यातलं थोडंफार काही कळतं, असं मला जर वाटतं, तर मी ते शेअर केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांशी. आणि त्याच्यामुळे हं. मला एक मी असं आम्हाला असं आढळून आलं, की मी या विषयावर जेव्हा मी बोलत असतो, तेव्हा मी खूप जास्त बोलायला लागतो आणि वेळेचं भान मला राहत नाही. असं बऱ्याच लोकांची कंप्लेंट आहे. पण त्याचं मागचं मुख्य कारण एवढंच आहे, की मी ते खूप पॅशनेटली फॉलो करतो. मला ते खूप आवडतं करायला आणि त्यामुळे माझं एक मोठं असं एक टार्गेट मी माझ्यासमोर ठेवलेलं आहे, की साधारण इयर 2024 पर्यंत म्हणजे 2024 पर्यंत साधारण 1,00,00,000 लोकांपर्यंत पोहोचायचं. आपलं फायनान्शियल लिटरसीचा किंवा अवेअरनेसचा झेंडा घेऊन. आता वाह! त्याच्यातनं कोण क्या किती बात काय है! घेतं हे तर मला म्हणजे त्याचं असेसमेंट कदाचित करता येणार नाही. पण हं, कुठल्या ना कुठल्या रीती त्यांच्याकडे पोहोचण्याची ही धडपड चालू ठेवायची, एवढं नक्की आहे. हं. सो जास्तीत जास्त जो फोरम मिळेल, क्लब मिळेल, सोसायटी मिळेल, कॉलेजेस मिळतील, कुठल्याही प्रकारचं हो. जे फोरम कुणाकडे असेल, तर त्याच्यामध्ये एक अर्धा तास का होईना 30 मिनिट्समध्ये काही बेसिक्सचे जर धडे आपण लोकांना दिले आणि इफ वी क्रिएट अ हो. फायनान्शियली लिटरेट सोसायटी तर मला येस. वाटतं हे पुढे जाऊन आपल्या देशाला पण खूप समृद्ध करेल, असं मला अगदी ठाम आत्मविश्वास आहे. नाही, नक्कीच आणि तुमच्या ह्या आत्मविश्वासाला आमच्या शुभेच्छा तर आहेच आहेत थँक यू. आणि मला वाटतं जॉय मला अप्रोच करतील म्हणेन मी आणि म्हणजे मी ह्यासाठी हेही सांगेन, की तुम्हाला जर हर्षवर्धन सरांकडनं अशा प्रकारचं कुठलं मार्गदर्शन हवं असेल, जर कुठल्या गोष्टींवर त्यांची काही ॲडव्हाइस तुम्हाला घ्यायची असेल, काहीही डोक्यात असेल, मनात असेल, तर तो प्रश्न आमच्या Facebookच्या खालच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा YouTubeवर जिथे तुम्ही बघत असाल, तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये खाली लिहून आमच्याशी संपर्क साधू शकता आणि हर्षवर्धनजी नक्कीच तुम्हाला मदत करतील. तर इथे ह्या शुअर. पॉइंटवर मला सगळ्यांना हेच सांगू इच्छिते मी, की हर्षवर्धनजींकडे आपण जसं म्हणतो ना, की बाबा मोठी-मोठी लोकं फायनान्शियल प्लॅनिंग करतात किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करतात. तर असं नाहीये मंडळी. अगदी ज्याचा म्हणजे पूर्वी काही वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीचा पगार अगदी 10,000 सुद्धा होता, ज्याचं फार मामूली इन्कम होतं, त्याच्यापासून ते अगदी करोडोंचे इन्कम असलेले, असे वेगवेगळ्या स्केलमधले लोकं सुद्धा त्यांच्याकडे येतात. त्यांच्याकडनं समजून घेतात, की आपण पैशाचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, काय प्रकारे केलं पाहिजे. त्यामुळे हा जो त्यांचा सगळा व्हास्ट एक्सपिरियन्स आहे, ह्या व्हास्ट एक्सपिरियन्सला ते अजून-अजून आपल्याबरोबर शेअर करू इच्छितात. आपण म्हणतो ना शेअर
तर त्यांना नक्कीच ते काळजी वाटते लोकांची म्हणूनच ते शेअरिंग मध्ये बिलीव्ह करतात. आणि ह्याच शेअरिंगचा एका वेगळ्या प्रकारचा आपण म्हणू की रंजक मनोरंजक पद्धतीने ते तुमच्या समोर, कारण आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणलं की हे मोठे मोठे शब्द आले, खूप काहीतरी जड जड असं कॅल्क्युलेशन आणि ते आपल्याला समजायला अवघड जातं असं जे आपल्याला वाटतं ते सोपं करून ते एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्यासारख्यांना, आपले आपण ऑर्गनायझेशन असेल, कंपनी असेल, तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी एक काहीतरी एक प्लॅन केलेला आहे. तर आता आम्हाला हर्षाजी तो सांगा की तुमचं ते काय आहे नेमकं? हो, नक्कीच. सो ॲक्चुअली म्हणजे आता तुम्ही हा प्रोग्राम जेव्हा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवणार असाल, तर त्याच्यामध्ये जर हं. तुम्ही असं सांगितलं, की ही मुलाखत एका फायनान्शियल सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर बरोबर आणि गुंतवणुकीबद्दल वगैरे असं तो काही सांगणार आहे, तर माझ्या मताने निश्चितच त्याला व्ह्यूज खूप कमी मिळतील. त्याचं रिझन हे आहे, की आमचा सब्जेक्ट जो आहे ना, हा मुळातच खूप ड्राय सब्जेक्ट आहे. म्हणजे हां. लोकांच्या खूप कामाचा आहे, खूप महत्वाचा आहे. हे लोकांनाही खरं कळतंय. म्हणजे. पण समहाऊ त्याची व्ह्यूअरशिप जर बघितली, तर किंवा त्याच्या आपणहून कोणी ते बघेल, याची शक्यता खूपच कमी असते. आणि अनफॉर्च्युनेटली असा एक बिलीफ पण आहे आपल्या ह्याच्यात बऱ्याच, म्हणजे मी आता इतक्या लोकांना जेव्हा भेटतो, तर असा एक बिलीफ आहे, की मला ह्याच्यातलं सगळं कळतं किंवा मला ह्याच्यातलं हं. कळतं. तुम्ही नवीन काय सांगताय? है ना? सो समथिंग ऑफ दॅट सॉर्ट असा एक उगीच थोडासा सेल्फ बिलीफ खूप जास्त असतो. मे बी 50% लोकांचा तो खरा पण असेल आहे. त्यांनी खरंच अभ्यास केला असेल. पण अनेक लोकं मी जेव्हा बघतो त्यांना खरं तर त्यातलं खूप काही जर कळत नसतं. अगदीच बेसिक नॉलेज असतं. सो त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे असा उगीच फाजील आत्मविश्वास ठेवू नका. तुमचेच पैसे आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना जपा नीट चांगल्या रीतीने. ते खूप गरजेचं आहे. त्याला नर्चर करणं प्रॉपरली. आणि त्यांनी जे सांगितलं अदितीने त्याप्रमाणे बेसिकली एक कल्पना अशी आली होती, की आपल्याला हा ड्राय सब्जेक्टला रंजक अधिक कसं करता येईल आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी ह्युमर टाकता येईल का? हा मला कायम एक विषय असतो. तर ते ह्युमर जे टाकण्याचं काम आहे ते अजूनही मी त्याच्यावर काम करतोय. पण मला एक बरं. कल्पना त्याच्यात ही सुचली होती, की त्याला आणखी काही आपण एंटरटेनमेंटच्या माध्यमातून करता येईल का? तर अशी एक कल्पना जेव्हा सुचली, तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये काही की आपल्या सिनेमांच्या गाण्याबरोबर असा काही प्रोग्राम करू शकतो का? असं एक मला एक सुचलं होतं काही आणि त्याच्यावरती जरूर बरंच काम झालेलं आहे आणि इनफॅक्ट तो प्रोग्राम मी कधीही आम्ही करू शकतो. म्हणजे मी करू शकतो तो कधीही कोणी सांगितलं तर. तर तो एक नक्कीच बरं. एक रंजक म्हणजे एक अवेअरनेस आणि एंटरटेनमेंट असा अवेअरटेनमेंटचा प्रोग्राम हा नक्कीच मी वाह! कधीही कुठल्या सोसायटीसाठी किंवा कुठल्या संस्थेसाठी नक्कीच करू शकतो. नक्कीच. गुड, गुड, गुड. खूपच छान. तर मंडळी हे त्यांचं होतं एक पाऊल एक्स्ट्रा, की अवेअरनेस आणि एंटरटेनमेंट. अवेअरटेनमेंटचा एक असा शो ज्याच्यामध्ये अगदी बॉलिवूडमधली हिंदी, मराठी, हिंदी गाणी असं घेऊन एकत्र करून त्याच्याबरोबर हे फायनान्शियल नॉलेज तुमच्या पैशाची तुम्ही कशी काळजी घ्यावी हे सांगणारं हे सगळं नॉलेज ते आपल्याला देत असतात आणि असं एक छान कॉम्पॅक्ट शो ते परफॉर्म करतात. तेव्हा तुम्हालाही जर ह्या शो बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल आणि हे असेल तर आम्हाला तेही जरूर कॉमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला हेही सांगा आणि मी पुन्हा तेच म्हणेन, की त्यांनी जे गोल्डन वर्ड्स मार्गदर्शनाचे सांगितलेले आहेत, की फंडामेंटल्सकडे लक्ष द्या, काळजी घ्या, बाजूचं सगळं काय-काय कुठे घडतं बघा आणि त्यानुसार योग्य निर्णय योग्य वेळी घ्या आणि जर आपल्याला असं वाटलं, की आपल्याला तो निर्णय कदाचित घेता येत नाहीये किंवा कॉन्फिडन्स नाहीये, तर या आपल्या हर्षद सरांसारख्या कुठल्याही सीनियर व्यक्तीकडे जरूर मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क साधा. असंच मी या निमित्ताने सांगू इच्छिते. तर हर्षवर्धनजी तुम्ही आज आलात आणि इतकी छान आम्हाला म्हणजे आपण म्हणतो दिवाळी निमित्ताने लक्ष्मीपूजन असो, धनत्रयोदशी असो, एकंदरीतच आमच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी एक चांगली तुम्ही आम्हाला एक गाईडलाईन आखून दिलीत, एक चांगली वाट दाखवलीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शेवटी काही तुम्ही काय सांगू इच्छिता लोकांना परत एकदा? बस थँक यू सो मच तुम्ही पेशंटली मला ऐकलत इथपर्यंत आणि मला बोलवलंत. फक्त मुख्य गोष्ट तीच अगेन, की आपल्याला सतत जागरूक राहिलं पाहिजे आणि बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यामुळे आता सध्याचा काळ शिक्षण माझं झालं, संपलं, आता मी त्याच्याकडे बघणार नाही, अशी वृत्ती हं, कधीच आपल्याला सोडून द्यायची वेळ आलेली आहे. नेहमी काहीतरी नवीन घडत असतं आणि त्यामुळे आपण हं, आपला अभ्यास प्रत्येक गोष्टीचाच म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंटचाच किंवा गुंतवणुकीचाच नाही, तर हा नेहमी हं, आपले इयर्स ओपन पाहिजे. म्हणजे आईज अँड इयर्स हं, ओपन जे असं म्हणतात, तसं आपण हं. नेहमीच कुठल्याही गोष्टीच्या शिक्षणासाठी तत्पर असलं पाहिजे. इन्क्विजिटिव्ह राहिलं पाहिजे, इंटरेस्ट दाखवला पाहिजे.
थोडा त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे गुंतवणुकीच्या कामामध्ये आणि आपलेच पैसे आहेत. आपल्याच फॅमिलीसाठी त्याची वाढ करायची आहे. हे लक्षात नेहमी ठेवा. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काहीच नाही. खूप 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 छान. तर मंडळी हे सगळं लक्षात ठेवूया. रसिक हो, तुम्हाला हा माझा स्पेशल एपिसोड, हा एक पाऊल एक्स्ट्राचा फायनान्शियल आणि तुमच्या धनसंपत्तीसाठीचा स्पेशल एपिसोड नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. तेव्हा ह्या एपिसोडला जास्तीत जास्त शेअर करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे फ्रेंड्स, फॅमिलीज यांच्याबरोबरही तो शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. माझे आधीचे झालेले जे वेगवेगळ्या क्षेत्रातले इंटरव्ह्यू जे मी लोकांना घेऊन केलेले आहेत तेही जरूर बघा. आणि या व्हिडिओच्या शेवटी ईमेल आयडी, फोन नंबर आहेच आहे. त्याच्यावर तुम्हाला जे काही आम्हाला पोहोचवायचं असेल ते कॉन्टॅक्ट आम्हाला जरूर त्याच्यावर तुम्ही करू शकता. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना मनापासून ह्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी आणि पुढचं येणारं पूर्ण वर्ष खूप सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच प्रार्थना देवाचरणी मी करते आणि आज तुमचा निरोप घेते. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एक खास व्यक्ती, पुन्हा एका खास एक्स्ट्रा पाऊल घेतलेली एक एक्स्ट्रा एलिमेंटची व्यक्ती नक्कीच तुम्हाला भेटायला येणार आहे. तेव्हा वेट अँड वॉच. टिल देन, बाय बाय. थँक्यू. बाय. बाय. थँक यू.